नमस्कार, तुम्ही पाहतात अपडेट कट्टा। शासनाकडून अखेर कर्जमाफी योजनेविषयी सविस्तर असा नियम अटीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे आणि याच विषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये नेमकं कोणते शेतकरी पात्र असणार आहे, यासाठी कोणते नियम व अटी आहेत आणि या संदर्भात सविस्तर असा शासन निर्णय आपण आज समजून घेणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू, ज्यामध्ये आपण बघू शकता स्क्रीनवरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे, ज्यामध्ये सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाचा 2 जून 2026 रोजीचा हा शासन निर्णय आहे। आता यामध्ये आपण बघू शकता माहिती सविस्तर देण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रस्तावनेमध्ये की यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या अंतर्गत 2017 रोजी एकदा कर्जमाफी झाली होती। त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 यामध्ये देखील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला होता आणि अशा प्रकारची सविस्तर अशी माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे। आता आपण निकष काय आहेत यावरती जाऊ, ज्यामध्ये सविस्तर शासन निर्णय तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेला आहे। चला आता कर्जमुक्ती योजनेविषयी थोडक्यात काय नियम आहे ते बघू, ज्यामध्ये सुरुवातीचाच एक मुद्दा आहे, ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदतीचे पीक कर्जाचे 30/9/2025 अखेर थकीत असलेले व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासहित अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यातील 2 लाख रुपये लाखापर्यंतचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे 19 पासून ते 2025 पर्यंत किंवा 30/9/2025 अखेर जे कर्ज थकलेले असतील, थकबाकीत असतील, अशा शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह 2 लाख रुपयापर्यंतची माफी असणार आहे। यामध्ये कुठलीही जमीन धारण म्हणजे शेतकऱ्याच्या जमीन किती आहे याचा विचार केलेला नाही। म्हणजे आता सरसकट शेतकऱ्यांना जमिनीची अटीचा विचार न करता ही कर्जमाफी देण्यात येईल। त्यानंतर आता हे मुद्दा क्लिअर झाला। त्यानंतर नंबर 2चा मुद्दा आहे 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदतीचे पीक कर्ज पुनर्गठन फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासहित अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत असल्यास त्यांचा कर्जमुक्तीचा योजनेत समावेश करण्यात येईल आणि या योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज व जे आपलं पुनर्गठित कर्ज आहे, या कर्जाची दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाख रुपये मर्यादित कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। म्हणजेच थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे पुनर्गठित कर्ज आहेत किंवा जे थकलेले आहेत, जे हप्ते भरू शकलेले नाहीत, त्या शेतकऱ्यांना देखील 2 लाखापर्यंतचा लाभ दिला जाईल। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, 2 लाखाचा लाभ हा मूळ तुमची रक्कम प्लस व्याजासहित असणार आहे। ही गोष्ट शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्यावी। आता 3 नंबरची अट काय आहे, तर ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आपल्याला माहीत असेल, 2026ला उद्धव ठाकरे सरकारने 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ केले होते आणि या योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतला आहे, अशा शेतकऱ्यांना दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदतीचे पीक कर्ज असेल किंवा पुनर्गठनचे फेरपुनर्गठनचे थकीत हप्त्याचे 30/9/2025 अखेर थकीत असलेले किंवा 31 आपला मार्च असतो तर 31/3/2026 अखेर परतफेड न झालेले एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 रुपयापर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादित कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांना
यापूर्वी 2019 कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला होता त्या शेतकऱ्यांना आता फक्त 50,000 रुपयापर्यंतचाच लाभ देय असणार आहे. याबाबत शासन निर्णयात तरी प्रथमतः आपणास असे दिसत आहे. आता यामध्ये शासन काही बदल करतं की असा शासन निर्णय राहतो ते आपणास आता बघावं लागेल. त्यानंतरचा एक महत्त्वाचा इथं मुद्दा आहे OTS आहे, एक वेळ समझोता. आता यामध्ये एक बाब आहे की सदर योजनेमध्ये 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदतीचे पीक कर्ज खात्याची एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह 30/9/2025 रोजी थकीत असलेली व 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्याने प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत असलेली रकमेची बँकेस परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एकवेळ समझोता अंतर्गत 2 लाखापर्यंत रकमेचा लाभ देण्यात येईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्याचे कर्ज म्हणजे कर्ज प्लस मुद्दल ही जी आहे ती 2 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांना अगोदर ती रक्कम भरायची आहे आणि ती रक्कम भरल्यानंतरच उर्वरित जी कर्जमाफीचा लाभ आहे तो दिला जाणार आहे. आता यामुळे आता बोलू याविषयी नंतर आपण की त्यानंतरचं आहे दुसरी एक अट आहे सदरील योजनेमध्ये 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन आणि केलेले कर्ज खात्यापैकी एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्याची 30/9/2025 पर्यंत थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या थकीत हप्त्याची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची परतफेड करणे आवश्यक आहे आणि अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एकवेळ समझोता म्हणजे OTS अंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतचा लाभ देय असेल. आणि तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 2 लाखावरील रक्कम जी आहे ती बँकेत जमा करायची आहे आणि त्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात येईल. म्हणजे 2027 पर्यंत 31 मार्च 2027 पर्यंत आपल्याला 2 लाखावरील जी रक्कम आहे जे पुनर्गठित शेतकरी असतील किंवा थकीत पीक कर्जाचे शेतकरी असतील यांना 31/3/2027 पर्यंत आपली जी वरली रक्कम आहे 2 लाखाच्या वरली ती रक्कम बँकेत जमा करायची आहे. त्यानंतरच त्यांना हा लाभ देण्यात येईल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 31 मार्च 2027 पर्यंतच मुदत आहे, त्यापूर्वीच त्यांना ते जमा करावी लागेल. त्यानंतर एक मुद्दा आहे ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदतीचे पीक कर्जाचे पुनर्गठन केलेले म्हणजे सगळे जे कर्ज आहे थोडक्यात सांगतो कारण सविस्तर सांगायला भरपूर वेळ लागेल. तरी देखील आता आपण बघतोय जे शासन निर्णय महत्त्वाचा विषय आहे कारण यामध्येच आपल्याला समजेल की कोण शेतकरी पात्र आहेत कोण नाही. त्यामुळे सविस्तर थोडा वेळ लागला तरी चालेल पण सविस्तर माहिती बघू. आता यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की पूर्वीच्या ज्या कर्जमाफी आहे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा 2019चा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतला आहे आणि त्यांची 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदतीचे पीक कर्ज असेल, पुनर्गठन असेल किंवा फेरपुनर्गठन असेल किंवा थकीत असेल हप्ते 30/9/2025 अखेर थकीत असलेली किंवा आपल्या मार्च 2026 पर्यंत अखेर परतफेड न झालेले एक किंवा अनेक बँकाकडील सर्व बँकाकडील एकत्रित खात्याची थकबाकी व मुद्दल व्याजासह रक्कम 50,000पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000वरील संपूर्ण थकबाकी बँकेत जमा केल्यानंतरच त्यांना प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एक वेळ समझोता म्हणजे OTS योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याचे 50,000वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात येईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कर्जमुक्ती योजनेचा 19चा लाभ घेतला होता त्या शेतकऱ्यांना केवळ आपणास इथे दिसत आहे की 50,000 रुपयापर्यंतचाच लाभ दिला जाणार आहे असं दिसत आहे आणि 50,000वरील जी रक्कम आहे त्यांची म्हणजे मुद्दल आणि व्याजासहित ही रक्कम त्यांना 31/3/2027 पर्यंत बँकेत भरणे आहे. ही गोष्ट शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्या. तुम्हाला 31/3 म्हणजे येणाऱ्या मार्चपर्यंत
तुम्हाला रक्कम जी आहे, सपोज एखाद्या शेतकऱ्याने जर कर्ज 50,000पेक्षा जास्त घेतलेलं असेल, ज्याने यापूर्वी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतला असेल आणि त्यानंतर देखील कर्ज काढून जर 50,000पेक्षा जास्त असेल, तर त्याचं व्याज आणि मुद्दल ही दोन्ही रक्कमे मिळून जी रक्कम आहे ती पूर्ण भरायची आहे. त्यानंतरच 50,000 रुपयाचा लाभ हा शासनाकडून देण्यात येईल. ही गोष्ट शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्या. आता यानंतर तिसरा मुद्दा आहे, ज्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँकाकडील शेतकऱ्याचे पीक कर्ज, पुनर्गठित अनुत्पादित कर्ज, NPA अकाउंट्स, कर्जमुक्ती आणि एकवेळ OTS ज्याला म्हणतो आपण एकवेळ समझोता योजनेचा लाभ देत असताना अनुत्पादित कर्जावरील तारखेनुसार म्हणजे डेट ऑफ NPA खतावणी शिल्लक लेजर बॅलन्स निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्याची रक्कम निश्चित केली जाईल. यासाठी बँकांसोबत वाटाघाटी करून सूट द्यावयाची रकमेचे प्रमाण निश्चित करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिव सहकार्य. आता हे सगळं शासनाचा विषय आहे, यामध्ये आपण जास्त हे करू नये. आपण आपल्या मुद्द्याकडे येऊ, ज्यामध्ये OTS मध्ये काही दिलेलं आहे. यामध्ये बघू, एक मिनटं थोडंसं. प्रोत्साहनपर लाभ निबंधक, येथे होतो आपण, ज्यामध्ये आता ह्या शासनाचा विषय आहे. तर वाटाघाटी करून वगैरे ते त्यांची समिती वगैरे नेमणार आहेत. आता प्रोत्साहनपर लाभ हा एक महत्त्वाचा घटक आहे, याविषयी बोलू. ज्यामध्ये वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23 असेल किंवा 23-24 किंवा 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर किंवा 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 रुपये इतक्या अधिकतम रकमेचा लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी 2025-26 आणि 26-27 या आर्थिक वर्षात अल्प मुदतीचे पीक कर्ज घेतले असल्यास अशा शेतकऱ्यांनी दिलेले पीक कर्ज विहित मुदतीत भरणे अनिवार्य असेल. म्हणजे गोष्ट लक्षात घ्या, 2022 पासून 22, 23, 24 किंवा 25 या 3 वर्षात आपण जर आर्थिक वर्षात म्हणजे नियमित कर्ज म्हणतो आपण ज्याला, म्हणजे कर्ज काढल्यानंतर 1 वर्षाच्या आत आपण नेऊन भरणे, तर असं सलग 2 वर्षात जर आपण केलं असेल तर अशा शेतकऱ्यांना नक्कीच 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान भेटणार आहे. परंतु 25-26 आणि 26-27 म्हणजे या 2 आर्थिक वर्षाचं जे कर्ज आहे ते देखील त्यांनी नियमित भरणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही रेग्युलर कर्ज भरणार असाल तरच तुम्हाला ते 50,000 रुपयापर्यंतचा लाभ देण्यात येईल. चला, त्यासाठी आता परत दुसरी एक अट आहे की ज्या शेतकऱ्याला, आता खाली वाचू आपण, ज्यामध्ये 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित मुदतीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदतीत पीक कर्जाची रक्कम 50,000पेक्षा कमी असल्यास, आता एक गोष्ट लक्षात घ्या, आणि म्हणजे 2023 आणि 24-25 या आर्थिक वर्षात घेतलेल्या त्यांची विहित मुदतीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांनी 2023-24 आणि 24-25 या वर्षात अल्पमुदतीचे पीक कर्जाचे मुद्दल व व्याजासह प्रत्यक्षात परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. म्हणजे ज्यांची रक्कमच कमी होती, 50,000पेक्षा कमी होती, अशा शेतकऱ्यांना केवळ 5,000 रुपये प्रोत्साहनपर, म्हणजे किमान कमीत कमी 5,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यामध्ये मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जेवढी रक्कम आपण घेतली होती तेवढी जर परत केली असेल या मागच्या आर्थिक वर्षामध्ये, तर त्यांना देखील तेवढ्याच रकमेपुरताच प्रोत्साहनपर लाभ मिळेल आणि ज्यासाठी किमान मर्यादा 5,000 रुपयाची ठरवण्यात आली आहे. त्यानंतरचा दुसरा एक मुद्दा आहे, आता उपरोक्तप्रमाणे कर्जमुक्ती एकवेळ समझोता योजना व प्रोत्साहनपर लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहेत, ज्यामध्ये सदरील योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल आणि या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला जर 50,000 प्रोत्साहनपर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कोणता तरी एक लाभ आहे, ज्यामध्ये या योजनेचा कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना, म्हणजे ज्यांना 2 लाखाचा लाभ घेतला आहे त्यांना 50,000चा लाभ दिला जाणार नाही. आणि यामध्ये एक मुद्दा आहे, ज्यामध्ये सदरील योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात आलेला आहे. म्हणजे सामूहिक शेतकरी वगैरे नाही,
आता वैयक्तिक शेतकरी धरलं का शेतकरी कुटुंब धरलं तर हे आता शेतकरी म्हणतायत, म्हणजे पती पत्नीचं यामध्ये आता मला तरी काही क्लिअर होत नाही. याविषयी बोलू आपण सविस्तर, मी अधिकृत माहिती घेतो आणि याविषयी आपण नक्कीच बोलू. त्यापूर्वी जी माहिती आहे ती बघू. सदरील योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे सर्वच बँका आहेत, मध्यवर्ती बँका घेतलेल्या कर्ज लागू राहील. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना देखील त्यांच्या स्वतः निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदरील योजना लागू राहील. सदरील योजनेच्या निकषात पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण म्हणजेच KYC करण्यात येईल. तसेच ॲग्रिस्टॅक आहे, ज्याला आपण फार्मर ID म्हणतो, तर ते आधार सामग्रीच्या मंचावर शेतकऱ्याची नोंदणी अनिवार्य आहे. म्हणजे त्यासाठी फार्मर ID असणे आवश्यक आहे, म्हणजे आपली शेतीची डिटेल्स. आता एक महत्त्वाचा टप्पा आहे ज्यामध्ये योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील व्यक्ती अपात्र असणार आहेत. ज्यामध्ये मंत्री वगैरे आहेत, तर सर्व आपण मंत्री तर कोणीच नाही. आपण बाकी निकष बघून घ्या. केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी जे आहेत, ज्यांचे एकत्रित मासिक वेतन म्हणजे एकत्रित वेतन 25,000पेक्षा जास्त असणारे व्यक्ती यासाठी अपात्र असणार आहे. त्यानंतर राज्य शासन किंवा केंद्र सरकार जे उपक्रम आहेत, ज्यामध्ये महावितरण असेल, MIDC वगैरे असतील, ST महामंडळ किंवा इतर अनुदानित संस्था असतील, ज्याचे अधिकारी कर्मचारी ज्यांचे उत्पन्न एकत्रित मासिक उत्पन्न 25,000पेक्षा जास्त आहेत, हे व्यक्ती यासाठी अपात्र असतील. त्यानंतर शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणारे म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती यासाठी अपात्र असतील. त्यानंतर निवृत्तीवेतनधारक व्यक्ती आहेत, ज्यांचे मासिक 25,000पेक्षा जास्त उत्पन्न आहे, माजी सैनिक वगळून यामध्ये. आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, सूतगिऱ्या, नागरी सहकारी पण संस्था म्हणजे लमस म्हणजे सगळेच बँकेचे कर्मचारी वगैरे काही असेल, खाजगी कोणत्याही क्षेत्रातील कर्मचारी असेल ज्यांचे जवळपास 25,000पेक्षा जास्त उत्पन्न असणारे तथापि सहकारी साखर कारखान्यामध्ये हंगामी कामगार योजनेत अपात्र असणार नाहीत. बाकी फक्त हे हंगामी कामगार वगैरे जे आहेत ते सोडून बाकी नियमित कर्मचारी, अधिकारी कोणी असतील तर ते 25,000पेक्षा ज्यांचं मासिक पगार जास्त आहे ते अपात्र असतील. आता योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे असणार आहे, तर सदरील योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे आणि त्या अनुषंगाने विभागामार्फत विविध घटकांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील. यामध्ये काही बदल करायचा असल्यास आता मुख्यमंत्री वगैरे त्याचं सर्व प्रमुख दिलेले आहेत. अशा प्रकारची आता ही एकंदरीत कर्जमाफी असणार आहे. आता यामध्ये आपणास काही समजले नसेल, काही अडचण आली तर नक्कीच कमेंट करा आणि आशा करतो आपल्याला ही माहिती समजली असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.